टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी करण्यास आज पहाटेपासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे। एकंदरीतच आज सकाळपासून हा विकास कामांचा पाहणी दौरा असणार आहे। सकाळी बारामतीमधील 3 हत्ती चौक असेल किंवा प्रशासकीय भवन येथील गार्डन असेल, येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। आपण पाहू शकता की सद्यस्थितीत बारामतीमधील जे एसटी बस स्थानक आहे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करत आहेत। एकंदरीतच बारामती जो एसटी डेपो आहे येथील ज्या गाड्यांचं रिपेअरिंगचं काम केलं जातं येथे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात अधिकारी देखील येथे उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांना योग्य त्या कामासंदर्भात सूचना देत आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जनता दरबाराचं देखील आयोजन करण्यात येणार आहे। बारामतीतील सहयोग निवासस्थान या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार असणार आहे। या जनता दरबारासाठी मोठ्या प्रमाणात बारामती मधील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक येत असतात, आपल्या समस्या त्या मांडत असतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांना सूचना देऊन नागरिकांच्या समस्या सोडवत असतात। एकंदरीतच आता सद्यस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमधील एसटी बस स्थानक येथे पाहणी दौरा सुरू आहे आणि योग्य त्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार देताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।